हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन वॅकन्सीबद्दल माहिती बघणार आहोत आणि जी वॅकन्सी असणार आहे ती महाराष्ट्रामध्ये असणार आहे. महाराष्ट्रातील मुलं आणि मुली याला अप्लाय करू शकतात. बघू शकता 5 नोव्हेंबर 2025 रोजी वॅकन्सी रिलीज झालेली आहे आणि उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे ही वॅकन्सी असणार आहे. कंत्राटी पद्धतीने भरती असणार आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण याची बरीचशी माहिती बघितलेली आहे. लॉंग व्हिडिओमध्ये आपण सगळी सविस्तर माहिती बघणार आहोत. कशा प्रकारे सिलेक्शन होणार आहे आणि पात्रता काय असणार आहे, एज क्रायटेरिया काय असणार आहे, कोणत्या प्रकारचे पद असणार आहे आणि सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आपल्या मित्रांनासुद्धा ही माहिती शेअर करा. खूप अशी इम्पॉर्टंट अशी भरती आहे आणि मुलं आणि मुली दोन्ही याला अप्लाय करू शकतात महाराष्ट्रातील. त्याची क्वालिफिकेशनबद्दल माहिती आपण बघणार आहोत. आपण बघू शकता इंटरव्ह्यूद्वारे थेट मुलाखतीद्वारे पद भरण्यात जाणार आहे. आपण बघू शकता थेट मुलाखत वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे हे कॉन्ट्रॅक्टी पद्धतीने पद भरती जाणार आहे. आपण बघू शकता उद्यान अधीक्षक पद आहे. पदाचं नाव आपण बघू शकता. तर उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे भरती होणार आहे. आपण बघू शकता उद्यान विभाग महानगरपालिकेतर्फे खात्यामध्ये भरती होणार आहे. कंत्राटी पद्धतीने बघू शकता. कृषी विद्यापीठाची BSc पाहिजे आपल्याला. बघू शकता BSc ॲग्री आणि बघू शकता तरी क्वालिफिकेशन दिलेली आहे आणि क्वालिफिकेशन बघू शकता झाल्यानंतर आपल्याला जी माहिती आहे पूर्ण ती आपण समोर बघणार आहोत. आपण बघू शकता 12 नोव्हेंबर 2025 रोजी 12 वाजेपर्यंत आपल्याला उपस्थित राहायचं आहे आणि आपला इंटरव्ह्यू तिथे होणार आहे उल्हासनगर. आपण बघू शकता तर सगळं काही माहिती दिलेली आहे. सर्व काही आपल्याला मूळ कागदपत्र घेऊन तिथे जायचं आहे. अर्जाचा नमुना घेऊन जायचा आहे. अर्जाचा नमुना आपल्याला भेटणार आहे. तो डाउनलोड कसा करायचा त्याची माहिती आपण लास्टला देणार आहोत आणि ते नमुना भरल्यानंतरच आपल्याला तिथे जायचं आहे ते डॉक्युमेंट्स घेऊन सगळे काही. आपण बघू शकता पहिला मजला उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे हे ॲड्रेस दिलेला आहे आणि इथं आपल्याला पोहोचायचं आहे. आपण बघू शकता पहिला मजला उल्हासनगर महानगरपालिका 12 नोव्हेंबरला पोहोचायचं आहे आपल्याला. बघू शकता इथं तारीख. तर इम्पॉर्टंट अशी डेट आहे ही लक्षात आपल्याला ठेवायची. सगळी काही माहिती आपण ऑफिशियल बघतोय. तर समोर जाहिरात दिली आहे. आपण बघू शकता जाहिरातीबद्दल माहिती थोडी दिलेली आहे इथं. तर बघू शकता आपण क्वालिफिकेशन वगैरे बघितलेलं आहे. आपण वॉक इन इंटरव्ह्यूतर्फे आपलं सिलेक्शन होणार आहे डायरेक्ट. कंत्राटी पद्धतीने तीच माहिती दिलेली आहे. आपण बघू शकता 12 नोव्हेंबरला उपस्थित राहायचं आहे. अर्जाचा नमुना आपल्याला भेटणार आहे. तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. अर्जाचा नमुना कसा डाउनलोड करायचा ते आपण बघणार आहोत. आपण बघू शकता 40,000 रुपये प्रति महिना इथं असणार आहे. बघू शकता इथं एवढं मानधन असणार आहे 40,000 रुपये प्रति महिना. तर खूप असं मानधन इथं आहे. तर खूप असं इथं शैक्षणिक पात्रता बघू शकता आपण आणि पदाचं नाव बघू शकता उद्यान अधीक्षक आहे. उद्यान अधीक्षक. तर शैक्षणिक पात्रता मान्यता कृषी विद्यापीठाची BSc पाहिजे. आपण बघू शकता BSc ॲग्रिकल्चर म्हणली डिपार्टमेंट म्हणले सगळ्या डिग्री याला चालतात. शासन मान्यता प्राप्त स्थानिक स्वराज्य संस्थेकडून कृषी विज्ञान किंवा पदवी किंवा 3 वर्षाचा अनुभव असणाऱ्या BSc आपण बघू शकता BA BSc ॲग्री क्वालिफिकेशन चालते आपल्याला इथं बघू शकता. तर अटी आणि शर्ती इथं बघून घेऊ शकता. साधारणतः नियुक्ती 11 महिन्यासाठी केली जाईल. आपण बघू शकता. त्यानंतर आपल्या नियुक्ती संपुष्टात आणण्यात येईल. आपण बघू शकता कंत्राटी पद्धतीने असणार आहे आणि कंत्राटी नियमित कोणतीही त्याला फालती मिळणार नाही आहे दुसरी. डायरेक्ट याला पेमेंट मिळणार आहे फक्त 40,000 रुपये महिना प्रति महिना. आपण बघू शकता सगळे नियम आपण वाचून घेऊ शकता इथं. तर चांगल्या प्रकारची अशी ही नियुक्ती आहे. 2 दिवसापेक्षा जास्त गैरहजर असल्यास तर आपल्याला सेवेतून बरखास्त करण्यात येईल. आपल्याला बघू शकता बायोमेट्रिक असणार आहे हजेरी आपली. गैरवर्तन कोणत्याही प्रकारचं करायचं नाही आपल्याला तिथं. आपण बघू शकता अर्जदाराचे वय 58 वयापेक्षा जास्त नसावे दिलेलं आहे. आपण बघू शकता. तर खालील उद्यान अधीक्षक यांनी कंत्राटी उद्यान विभागाप्रमुख साठी अर्ज करता येणार नाही असं म्हणतात ते. आपण बघू शकता कंत्राटी नियुक्ती झाल्यानंतर काही काल पुरवण्यासाठी गैरहजर जर राहिलं आपण सोडून जर गेलो तर आपल्याला हे कंटिन्यू करता येणार नाही आहे. बघू शकता आपण फौजदारी गुन्हे आपल्यावर कोणतेही दाखल नाही पाहिजेत. तिसरी आपत्ती नाही पाहिजेत परत.
अशा प्रकारची भरती असणार आहे. आपण सुद्धा सगळी अटी आणि शर्ती आपल्याला, आपण जर त्यामध्ये क्वालिफाय करत असेल तर आपण हा अर्ज भरू शकतो. अर्जाचा नमुना आपण दिलेला आहे, त्याचा PDF आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. तर डायरेक्ट आपण PDF डाउनलोड करू शकतो, असं बघू शकता, किंवा ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. इकडे आपल्याला पासपोर्ट साईज फोटो चिपकायचा आहे. 11 महिन्याकरता नियुक्ती करण्यात येणार आहे. आपण बघू शकता अर्जदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल, जीमेल ID, वय आपल्याला तिथं नोंदणी करायची आहे. अनुभव असल्यास अनुभव टाकायचा आहे. शैक्षणिक पात्रता इथं टाकायची आहे आपल्याला. आपण बघू शकता आणि सादर करण्याचे जे डॉक्युमेंट्स आहे त्याचे झेरॉक्स 3 प्रत्येकी 3 झेरॉक्स काढायचे आपल्याला, बघू शकता. आणि ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा आपल्याला इथं लागणार आहे, स्वाक्षरी करायची इथं. आणि उमेदवारांनी अर्ज करायचा नमुना आहे. लहान कुटुंब पत्र आहे, आपण बघू शकता. लहान कुटुंबाची प्रतिज्ञापत्र इथे द्यायचे आपल्याला. आपली पर्सनल डिटेल इथे फिल करायची आहे आणि इथं सिग्नेचर करायची आहे. हा अर्जाचा नमुना आपल्याला डायरेक्ट PDF भेटणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र आपल्याला द्यायचे इथं. सगळी काही माहिती आपल्याला खऱ्या प्रकारची इथे द्यायची आहे, नाहीतर आपलं नियुक्ती झाल्यानंतर पद आपलं बरखास्त होऊ शकतं, संपुष्टात येऊ शकतं. तर अशा प्रकारे आपण सगळी काही माहिती दिलेली आहे डिटेलमध्ये. तर याचा PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे, डायरेक्ट PDF भेटणार आहे. तर तिथून डायरेक्ट आपल्याला डाउनलोड करायचं आहे. कोणत्याही प्रकारचे क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता, तुम्हाला लगेच याचं उत्तर भेटणार आहे. बघू शकता 12 नोव्हेंबरला याची भरती होणार आहे, डायरेक्ट 12 नोव्हेंबरला. तर तारीख आपल्याला लक्षात ठेवायची 12 नोव्हेंबर, 12/11/2025 आपण बघू शकता. तर तारीख लक्षात ठेवायची आपल्याला, वेळेवर आपल्याला पोहोचायचं आहे तिथं, बघू शकता. तारीख आणि वेळ पण दिलेली आहे, 12 नोव्हेंबर दुपारी 11 वाजता उपस्थित राहायचं आपल्याला तिथं. खूप चांगल्या प्रकारचं इथं पॅकेज असणार आहे. तर ही संधी सोडू नका आणि आपल्या मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.